PSI पूर्वपरीक्षा 2014चा प्रश्न आहे. इतर अनेक स्पर्धांसाठी असे प्रश्न उपयुक्त आहेत गणिताचे. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्सापैकी निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला. बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती हे पर्याय आहेत. अमितचा पगार आपण x मानला. घरी दिलेला हा जो पगार आहे एक्सचा 3/5 म्हणजे 3/5x घरी दिला. उर्वरित पगार एक्समधून 3/5x गेले. तिरकस गुणाकार छेद सारखा नाही. 5x वजा 3x 2x/5. आता शेतीसाठी खर्च केला आहे उर्वरित पगाराच्या निम्मा 2x/5 गुणिले 1/2 म्हणजे निम्मा होतोय. 2 2 गेले 1/5x हा शेतीसाठी खर्च केला. आता उर्वरित पगार जो आहे घरी दिलेला 3/5x आणि शेतीसाठी खर्च केला 1/5x या दोघांची बेरीज 3x छेद सारखा आहे 3x अधिक 1x 4x/5 हा त्याचा मूळ जो पगार आहे x त्यातून वजा केला तर 5 गुणिले x 5x वजा 4x x/5 हा उर्वरित पगार आहे. आता या ठिकाणी 1/5 हा उर्वरित पगार आहे त्याचा निम्मा म्हणजे 1/2 गुणायचं हा मुलाला दिलेला आहे. आता उर्वरित रक्कम हा 3/5x घरी दिलेला हा 1/5x उर्वरित आहे आणि 1/10 मुलाला दिलेला. ह्या तिघांची बेरीज पहिल्या दोघांची बेरीज छेद समान आहे. या ठिकाणी 3x 1x 4x/5 छेद समान नाही. x म्हणून वजा करायचं आहे ही तिघांची बेरीज म्हणजे पोस्टात रक्कम किती टाकतोय दिसतंय 10 छेद सारखा नाही 10 गुणिले 4x 40x अधिक 5 गुणिले 1x 5x 40x 5x 85x छेदांचा गुणाकार 10 50 हा x म्हणून वजा केला. तिरकस गुणाकार 50 1 50x वजा 85x 5x/10 50 50 1 50 5 1 5/10 5 1 5 5 10 50 1/10x ओके 1/10x बाकीची रक्कम आहे आणि ती पोस्टात टाकल्या म्हणजे पोस्टात किती टाकतो 1/10x बरोबर 600 भागिले 10 600ला गुणिले 6000. अचूक पर्याय नंबर 1 त्याचा पगार जो आहे तो 6000. ओके धन्यवाद.